सरसंचलित श्रद्धा सुपर जेम्स. प्रत्येक पालकाचे स्वप्न असते की त्यांच्या मुलाने जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यश मिळवावे, पण हे यश केवळ पुस्तकी ज्ञानातून नाही तर सर्वांगीण विकासातून मिळते. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचण्यासाठी वचनबद्ध आहे श्री AR तांबे सर संचलित श्रद्धा सुपर जेम्स, जिथे स्पोर्ट्स, आर्ट अँड स्किल आधारित प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही तुमच्या मुलाला कॉन्फिडंट, क्रिएटिव्ह आणि वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स म्हणून घडवतो. तर तुमच्या मुलांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आणि प्रवेशासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता यशोलक्ष्मी नगर रोड, कोल्हापूर नाका, इचलकरंजी. संपर्क 8600826700. मोबाईल परत आणण्याच्या वादातून उद्भवलेल्या आणि 30,000 रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून घडलेल्या बहुचर्चित हैदर कलावंत प्रकरणाचा आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी या प्रकरणातील आरोपी गणेश इंगळे याला दोषी ठरवत जन्मठेप आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. तर या खटल्यातील दुसरा संशयित आरोपी योगेश शिंदे याचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्याने त्याच्यावरील कायदेशीर कार्यवाही थांबवण्यात आली होती. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे ॲड. विद्याधर सरदेसाई यांनी प्रभावी बाजू मांडली. व्हॉइस ओव्हर. 27 डिसेंबर 2019 रोजी रात्री 9:30च्या सुमारास इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्दैवी घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार मयत हैदर कलावंत यांचा मोबाईल एका व्यक्तीने काढून घेतल्याचा राग होता. तो मोबाईल परत आणण्यासाठी हैदर यांनी आरोपी गणेश इंगळे आणि योगेश शिंदे यांना 30,000 रुपयांचे आमिष दाखवले होते. या कामासाठी आरोपींनी पैशांची मागणी केली, मात्र त्यांच्यात आर्थिक व्यवहारावरून मतभेद झाले. आरोपींनी किमान 5,000 रुपयांची मागणी केली होती, मात्र त्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून संतापलेल्या आरोपींनी हैदर कलावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. घटनेनंतर संशयित आरोपी दुचाकीवरून जात असताना गस्त घालणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गावभाग पोलिसांना याची माहिती दिली आणि या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आणि फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक रोहन प्रकाश पाटील यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. या प्रकरणातील तांत्रिक आणि सीसीटीव्ही पुरावे न्यायालयात अत्यंत महत्त्वाचे ठरले. या खटल्यात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील ॲड. विद्याधर सरदेसाई यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी यामुळे आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने आरोपी गणेश इंगळे याला भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांतर्गत तत्कालीन IPC 302 जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री MA भोसले यांच्यासमोर ह्या खटल्याची सुनावणी जुलै 2025 मध्ये सुरू झाली. यातील आरोपी योगेश शिंदे आणि गणेश इंगळे यांच्याविरुद्ध सुनावणी झाली, परंतु योगेश शिंदे मध्येच मयत झाला असल्याकारणानं गणेश इंगळे याच्याविरुद्ध मयत हैदर कलावंत याचा खून केल्याच्या कारणास्तव साक्षीदार तपासण्यात आले. या सदर कामी यातील आरोपीने यातील आर्गेमाळा परिसरामध्ये हैदर कलावंत याचा ठरलेली रक्कम ₹30,000 न दिल्याच्या कारणावरून पेविंग ब्लॉक घालून त्याचा मर्डर केलेला होता. सदर कामी सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासले. यातील दोन्ही आरोपी हे मयत हैदर कलावंतला गाडीवरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस श्री कोळी पाटील यांनी त्यांना अडवलं आणि त्यांचा फोटो काढला आणि त्या फोटोवरून सदर केसचा पुरावा बळकट झाला आणि त्या फोटोच्या आधारे यातील 13 साक्षीदार यांच्या आधारे वैद्यकीय अधिकारी यांचे साक्ष आणि मयत हैदरचे आजोबा यांनी लास्ट सीन म्हणून आरोपीला त्याला घरातून बोलवून घेऊन गेले होते संध्याकाळी 5:30च्या दरम्यान. तो पुरावा ग्राह्य मानून आणि फोटो ग्राह्य मानून आरोपीला आज रोजी जन्मठेपेची शिक्षा व 1,000 रुपये दंड, तसंच कलम 201 खाली 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड न दिले 7,000 रुपये 707 दिवस अधिक आहेत अशी शिक्षा आज रोजी माननीय भोसले साहेबांनी आज सुनावली.